असते. मी काय म्हणते, आपण प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेच्या बाबतीत किती सतर्क असतो, हो की नाही? बघा ना, घरातील स्वच्छता आपण धूळ स्वच्छ करतो, झाडून काढतो, विविध लिक्विडने फरशी पुसतो. त्याचप्रमाणे आपण भांड्यांची स्वच्छता देखील विविध साबण लिक्विड वापरून करत असतो. आपल्या शरीराची स्वच्छता आपण नियमित आंघोळ करून विविध साबण लिक्विड वापरून करत असतो. तरी देखील आपण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतो, हो की नाही? मी एक अशी स्वच्छता सांगणार आहे की त्या स्वच्छतेमुळे आपण कधीही आजारी पडणार नाही आणि या स्वच्छतेमुळे आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अगदी छान राहणार आहे. आता म्हणाल, ही कसली स्वच्छता? तर हा कचरा आणि ही स्वच्छता न दिसणारी आहे. ती म्हणजे आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष अनावश्यक साठत गेलेला विचारांचा कचरा. आणि हा कचरा काढणं खूप गरजेचं आहे. याची वेळच्या वेळी स्वच्छता करणं फार गरजेचे आहे. नाहीतर या अनावश्यक विचारांनी आपल्याला अनेक आजार जडतात. आता म्हणाल, हा कसा कचरा असेल? तर हा खरोखर विचारांचा कचरा आहे. बघा, तो मला बोलला, ती मला बोलली, म्हणून मी त्यांना ते बोलली. म्हणजे एकमेकांविषयी असणारे मतभेद, भांडण, राग, द्वेष, जलस या सर्व गोष्टींचा अतिरेक साठत जाऊन मनामध्ये कचरा निर्माण होतो. बघा, एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आपल्याला बंद केलेलं आहे आणि अनावश्यक विचारांच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आपण बुडलेलो आहोत. आणि ह्याच अनावश्यक कचऱ्याच्या विचारांनी साखळीने आपल्याला जखडून ठेवलेलं आहे आणि अवतीभोवती सगळीकडे घाण. मग अशा परिस्थितीत आपलं शारीरिक मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील? यातून अनेक आजार उत्पन्न होतात, हे आपल्याला स्वतःला देखील कळत नाहीत. म्हणून मनाची देखील स्वच्छता करणं अतिशय गरजेचं आहे. आता म्हणाल, हे कसं स्वच्छ करायचं? तर ही स्वच्छता करणं अवघड आहे म्हटलं तर सोपं आहे. प्रयत्न केला तर अगदी सोपं आहे. बघा, ज्या व्यक्तीविषयी आपल्याला काही वाटत असेल ते त्या वेळेस बोलून रिकामं व्हायचं. आणि जर नाही बोलता आलं तर तिथल्या तिथं सोडून मोकळं व्हायचं. आणि जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी बोललंय आणि ते आपल्याला आवडलेलं नाहीये, पटलेलं नाहीये, तरी देखील तिथल्या तिथं सोडणं गरजेचं आहे. ते मनामध्ये घ्यायचं नाहीये. एक उदाहरण देते बघा, बाजारात गेल्यानंतर आपण आपल्या आवडीच्याच वस्तू घेतो की नाही? का न आवडत्या घेतो? मग असंच राहायचं. कुणी काय बोललं, कुणाचे विचार नाही पटले, तरी देखील आपल्याला जे आवडतं, जे आपल्या मनाला छान वाटतं, तेच आपण आपल्या मनामध्ये घ्यायचं, अन्यथा ते तिथल्या तिथं सोडून द्यायचं. आणि असं जर केलं तर तुमचं मन अगदी हलकं फुलकं आणि प्रसन्न राहील. आणि ते प्रसन्न राहिलं की तुम्ही प्रसन्न राहणार, तुमचं अवतीभोवतीचं वातावरण देखील प्रसन्न राहणार आणि तुम्ही एखाद्या स्वच्छंदी पक्षासारखं आकाशात उडणार. आणि आपल्याला ज्या लोकांविषयी राग येतो, द्वेष वाटतो, अशा लोकांशी मनमुराद गप्पा मारा. म्हणजेच आई वडील असतील, मुलं असतील, नवरा बायको असतील, सासू सुना असतील, बहिणी बहिणी असतील, बहीण भाऊ असेल किंवा भाऊ भाऊ असतील किंवा न पटणारे मित्रमंडळ असतील, कोणतंही नातं असू द्या, प्रत्येक नात्यामध्ये भरभरून मन मोकळ्या हसत खेळत गप्पा मारा. केवळ या गप्पा मारल्यामुळे तुमचं मन मोकळं राहणार आहे. मन मोकळं राहिल्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे आणि प्रसन्न राहिल्यामुळे कोणतेही आजार जडणार नाहीत. म्हणूनच या मनाची स्वच्छता वेळोवेळी करणं गरजेचं आहे.
तर मग कराल ना मनाची स्वच्छता. आणि जर तुम्ही मनाची स्वच्छता केलीत तर या जगातील कोणताही आजार तुम्हाला टच देखील करू शकणार नाही, याची गॅरंटी माझी.